बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. कार्यक्रमात मी अनिता देव आपलं मनापासून स्वागत करते. काय बालमित्रांनो, आज काय चाललंय तुमचं? विचारण्याचं कारण मुळात एक विशेष आहे बरं का. कारण आज ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. म्हणजेच काय तर ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आपण मैत्री दिन म्हणून साजरा करतो. पण बालमित्रांनो, मैत्री म्हणजे काय हे माहिती आहे का हो तुम्हाला? मैत्री म्हणजे रोज एकमेकांना भेटणं, बोलणं, एकमेकांचा डब्बा शेअर करणं आणि परत एकत्र येणं म्हणजे मैत्री. पण एवढ्यापुरता मैत्री थांबत नाही बरं का. तर मैत्री म्हणजे काय माहिती आहे का, की एक ते सुंदर नातं आहे बालमित्रांनो. आयुष्यभर साथ देण्याचा तो एक विश्वास आहे. प्रेम, जिव्हाळा, सहकार्य आणि निस्वार्थ मैत्रीचं महत्त्व म्हणजे आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण आपल्या प्रत्येक मित्राप्रती काय केलं पाहिजे माहिती का? त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू म्हणजे काय तर कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणजेच काय की त्याच्याबरोबर असणारे आपल्या मैत्रीमुळे आपण रोज उत्साहानं आनंदानं शाळेत येतो, मजेत गप्पा मारतो, अभ्यास करतो आणि पुन्हा एकदा त्याच भावनेनं परत परत भेटत राहतो. इतकी सुंदर आणि निखळ भावना या मैत्रीची असते मित्रांनो. मुळातच तुमचं हे बालपणच खूप निरागस आणि सुंदर आहे. म्हणतात ना, बच्चे मन के सच्चे, सारे जग के आँखों के तारे. आणि तुमच्या मनातील भावना, तुमच्या मनातील तो निस्वार्थ हेतूच तुमच्या मैत्रीलाच नाही तर संपूर्ण कुटुंब असेल, संपूर्ण राष्ट्र असेल किंवा देश असेल याला पक्क बांधत असतो. म्हणूनच बालमित्रांनो, आपली ही मैत्री खऱ्या विचारांवर, खऱ्या राष्ट्रप्रेमावर, खऱ्या देशभक्तीच्या भावनेवर उभी राहिली तर किती छान होईल बरं. हे राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला अजिबात वेळ लागणार नाही आणि त्या परीनंच आपण सर्वजण प्रयत्न करतो आहोत. चला तर बालजगत या कार्यक्रमाची सुरुवातही एका छानशा अशा गीतानं करूया. बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे, खुद रूठी खुद मन जाए, फिर हम जोली बन जाए. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई वैर नहीं. इनका भोलापन मिलता है सबको बाह पसारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. इंसान जब तक बच्चा है तब तक समझो सच्चा है. जूं जूं उसकी उम्र बढ़े, मन पर झूठ का मैल चढ़े. क्रोध बढ़े, नफरत घेरे, लालच की आदत घेरे. बचपन इन पापों से हटकर अपनी उम्र गुजारे. बच्चे मन के सच्चे, सारे जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे. बच्चे मन के सच्चे. तन कोमल मन सुंदर है, बच्चे बड़ों से बेहतर है. इनमें छूत और छात नहीं, झूठी जात और पात नहीं. भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं. इनकी नजरों में एक है मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे. बच्चे मन के सच्चे, सारे
बालमित्रांनो, आज बालजगत या कार्यक्रमात आपण यशवंत प्राथमिक विद्यालय बीड इथल्या विद्यार्थ्यांनी बालक्रांतीवीर यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत. ते ऐकायची ना तुम्हाला? बालमित्रांनो, प्रत्येक बालक्रांतीवीर हा आपल्याला काहीतरी संदेश देऊन जात असतो. हा बालक्रांतीवीर बालपणीच त्यानं देशासाठी आपले प्राण सोडलेले असतात. मात्र काही क्रांतीवीर लहानपणीच देशभक्तीचं बाळकडू घेत घेत मोठे होऊन आपल्या देशासाठी ते जेव्हा प्राणाहुती देतात तेव्हाही ते लक्षात राहण्यासारखेच असतात. म्हणून अशा क्रांतिकारकांची आज आपण आपल्या लहानग्या तुमच्याच मित्रांकडून छान माहिती ऐकूयात. चला तर सुरुवात करूया. यशवंत प्राथमिक विद्यालय इथल्या विद्यार्थ्यांनी बालक्रांतिकारकांविषयी काय माहिती सांगितली आहे ते जाणून घेऊयात. पण त्याआधी त्यांच्या शिक्षिका काय म्हणतात बघूया. नमस्कार बालमित्रांनो, मी यशवंत विद्यालय बीड येथील शिक्षिका श्रीमती तोत्रे मनीषा भीमराव आकाशवाणीच्या बालजगत या कार्यक्रमात आपल्याशी हितगुज करायला आले आहे. आमच्या शाळेतील छोटे विद्यार्थी तुम्हाला काही बालवीरांच्या शौर्यकथा सांगणार आहेत. त्या तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील. तर चला मग आपण त्यांच्याद्वारे काही प्रेरक कथा ऐकूया. ऐकणार ना? नमस्कार बालमित्रांनो, मी तेजस्विनी विकास घुगे. आम्ही सर्व यशवंत विद्यालय बीड येथील विद्यार्थी आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तुम्हाला माहीत आहे का, या स्वातंत्र्याच्या धगधगत्या यत्नकुंडामध्ये काही बालवीरांनी सुद्धा आपल्या प्राणांची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या बालवीरांविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ना? तर चला, अशा काही बालवीरांविषयी आपले काही बालमित्र प्रेरणादायी गोष्टी घेऊन आले आहेत. चला तर मग प्रथम आपला छोटा बालमित्र देवदत्त एकशिंगे कोणत्या बालवीराची गोष्ट घेऊन आला आहे ते आपण पाहूया. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव देवदत्त नामदेव एकशिंगे. मी इयत्ता 3रीचा विद्यार्थी आहे. आज मी तुम्हाला शिरीष कुमार ची गोष्ट सांगणार आहे. नंदुरबार या गावात शिरीष कुमार नावाचा एक हुशार, धाडसी आणि देशप्रेमी मुलगा राहत होता. तो शाळेत शिकत होता. लहानपणापासून त्याला भारतावर खूप प्रेम होते. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यावर खूप मोठा प्रभाव होता. त्या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज भारतावर अनेक प्रकारचे अन्याय करत होते. 1942 मध्ये महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन सुरू केले. देशभरातील तरुण, विद्यार्थी आणि सामान्य लोक या आंदोलनात सहभागी झाले. शिरीष कुमार ही त्यात सहभागी झाला. 9 सप्टेंबर 1942 रोजी नंदुरबार मध्ये विद्यार्थ्यांची मोठी मिरवणूक निघाली. शिरीष कुमारांच्या हातात भारताचा तिरंगा होता. तो मोठ्या आवाजात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत पुढे चालत होता. त्याबरोबर अनेक विद्यार्थी होते. इंग्रज पोलिसांनी मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विद्यार्थ्यांना घाबरवले, पण शिरीष कुमार आणि त्यांचे मित्र अजिबात घाबरले नाही. शेवटी पोलिसांनी गोळीबार केला. गोळी शिरीष कुमारला लागली तरीही त्याने तिरंगा खाली पडू दिला नाही. देशासाठी हसत हसत त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यावेळी तो फक्त 15 वर्षांचा होता. शिरीष कुमारांच्या बलिदानामुळे देशातील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला आणखी प्रज्वलित झाली. आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्याच्या धैर्य, देशप्रेम आणि त्याग प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील. धन्यवाद. पाहिलेत ना, छोट्या शिरीष कुमारने हसत हसत इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या. ही गोष्ट ऐकून अंगावर शहारे आले ना. अशाच आणखी एका बालवीराची गोष्ट घेऊन कोण येत आहे हे आपण पाहूया. नमस्कार बालमित्रांनो, मी ऋषिकेश अनुरत वायभट. मी इयत्ता 5वीचा विद्यार्थी. मी तुम्हाला बाबू गेनू यांच्याविषयी एक गोष्ट सांगणार आहे. बाबू गेनू हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील धाडसी देशभक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील महाळुंगे या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे ते कामासाठी मुंबईला गेले आणि तिथे गिरणीत काम करू लागले. पण त्यांच्या मनात देशाबद्दल अपार प्रेम होते. महात्मा गांधींच्या स्वदेशी चळवळीने त्यांना प्रेरणा दिली.
त्या काळात इंग्रज भारतात परदेशी कापड विकत होते. महात्मा गांधींनी भारतीयांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. बाबू गेनू या चळवळीत सहभागी झाले. 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईत परदेशी कापडाने भरलेला एक ट्रक जात होता. बाबू गेनू यांनी तो ट्रक थांबवण्यासाठी त्यांच्यासमोर उभे राहून परदेशी मालांचा निषेध केला. ट्रकचा भारतीय चालक त्यांच्यावर गाडी चालवण्यास तयार झाला नाही. त्यानंतर एक ब्रिटिश अधिकाऱ्याने स्वतः ट्रक चालवत बाबू गेनूंना चिरडले. त्यात त्यांना वीरमरण आले. बाबू गेनू यांच्या बलिदानामुळे संपूर्ण मुंबई आणि देशभरात संतापाची लाट उसळली. त्यांच्या त्यागामुळे स्वदेशी चळवळीला अधिक बळ मिळाले. आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते आणि त्यांचे बलिदान प्रत्येक भारतीयाला देशप्रेमाची प्रेरणा देते. धन्यवाद. ऐकले ना, किती निष्ठुरपणे इंग्रज अधिकाऱ्यांनी छोट्या बाबू गेनूला चिरडले. इतक्या भयंकर अन्यायाला लढा देत आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आणखी एक आपला बालमित्र अशीच एक प्रेरणादायक गोष्ट घेऊन येत आहे. नमस्कार बालमित्रांनो, मी सोहम दत्तात्रय गलधर. मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे. मी तुम्हाला क्रांतिकारी भगतसिंग यांच्याविषयी एक गोष्ट सांगणार आहे. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील बंगा या गावी झाला. त्यांचे वडील किशन सिंग अतिशय शूर व पराक्रमी होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला होता. लहानपणीपासूनच भगतसिंग क्रांतिकारी व प्रवृत्तीचे होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे भगतसिंग बालपणापासूनच निर्भयी व धाडसी होते. भगतसिंग यांच्या आजीने त्यांचे नाव भागोवाला म्हणजे भाग्यवान असे ठेवले. भगतसिंग हे देशभक्त कुटुंबातील होते. ते शूरवीरांच्या कथा ऐकत मोठे झाले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेचा भगतसिंग यांच्यावर खोल परिणाम झाला. 30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शन करत असताना इंग्रजांच्या लाठी हल्ल्यात लाला लजपतराय यांचे निधन झाले. याचा बदला म्हणून भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी डिसेंबर 1928 मध्ये स्कॉटची हत्या करण्याचा कट रचला. मात्र प्रत्यक्षात इंग्रज अधिकारी साऊंडर्स मारला गेला. यासाठी तिघांवर खटला चालवला गेला व त्यांना 23 मार्च 1931 रोजी फासावर दिले गेले व त्यांचे शेवटचे शब्द इन्कलाब जिंदाबाज, इन्कलाब जिंदाबाज असे होते. असा तरुण क्रांतिकारी देशासाठी हसत हसत फासावर गेला व अजरामर झाला. या थोर हुतात्म्यास त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. धन्यवाद. जालियनवाला हत्याकांड म्हणजे हजारो निरपराध निशस्त्र लोकांना अक्षरशः अमानुषपणे केलेली हत्या. हे ऐकून मन सुन्न झाले ना. एवढ्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आपण किती सत्करतेने जपले पाहिजे. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगते, ते ऐकून ओळखा पाहू. ते कोण आहे? मेरी झाशी नाही दूंगी. ओळखले ना? राणी लक्ष्मीबाई. जिथं मोठ्या मोठ्या राजांनी आपल्या तलवारी खाली ठेवल्या, तिथे लक्ष्मीबाईची तलवार रणांगणात विजेप्रमाणे तळपली. अशा मनूविषयी आपण ऐकूया. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव भक्ती बळीराम वराट आहे. मी आज तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी गोष्ट सांगणार आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला. घरातील सर्वजण त्यांना प्रेमाने मनू असे म्हणत असत. त्यांचे वडील मोरोपंत तांबे आणि आई भागीरथीबाई होत्या. लहानपणापासूनच मनू अतिशय धाडसी, हुशार आणि चपळ होती. तिला घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या आणि मलखांब यांचा सराव करायला खूप आवडत असे. त्या काळात मुली अशा कला शिकत नसत, पण मनूने आपल्या धैर्याने आणि मेहनतीने सर्वांना आश्चर्यचकित केले. मनू नेहमी सत्य बोलत असे आणि इतरांना मदत करत असे. ती आपल्या मित्रांसोबत खेळताना देखील नेतृत्व करायची. अन्याय सहन करणे तिला कधीच मान्य नव्हते. त्यामुळे
तिच्यामध्ये लहानपणापासून शौर्य, आत्मविश्वास आणि देशप्रेमाचे गुण विकसित झाले. पुढे त्यांचा विवाह झाशीचे महाराज गंगाधररावा यांच्याशी झाला आणि त्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झाल्या. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी इंग्रजांविरुद्ध अत्यंत शूरपणे लढा दिला. त्यांच्या धैर्यामुळे त्या भारताच्या इतिहासातील महान वीरांगना म्हणून ओळखल्या जातात. अशा सर्व बालवीरांच्या कथा ऐकून देशप्रेमाची ज्वाला आपल्याही हृदयात प्रज्वलित झाली ना. अशा बालवीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्य झालेल्या भारत देशाचे स्वातंत्र्य अखंड ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. अशा आपल्या महान भारत देशाची महानता आपण एका देशभक्ती गीतातून ऐकूया. नमस्कार बालमित्रांनो, मी तेजश्री रामेश्वर वाघमारे, यशवंत विद्यालय इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. या गीतातून आपल्या भारत देशाची महानता मी तुम्हाला सांगणार आहे. जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई. तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई. देता ना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहाँ पहले आई, सभ्यता जहाँ पहले आई. पहले जन्मी है जहाँ पे कला, पहले जन्मी है जहाँ पे कला. अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला, संसार चला और आगे बढ़ा. यूँ आगे बढ़ा बढ़ता ही गया. भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले, बढ़ता ही रहे और फूले पड़े. है प्रीत जहाँ की रीत सदा, है प्रीत जहाँ की रीत सदा. मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा, है प्रीत जहाँ की रीत सदा. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. कुछ और ना आता हो हमको, हमें प्यार निभाना आता है. जिसे मान चुकी सारी दुनिया हो, जिसे मान चुकी सारी दुनिया. मैं बात वही दोहराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा. जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है. इतने पावन है लोग जहाँ, इतने पावन है लोग जहाँ. मैं नित नित शीश झुकाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा. इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते हैं. इतना आदर इंसान तो क्या, पत्थर भी पूजे जाते हैं. उस धरती पे मैंने जन्म लिया, उस धरती पे मैंने जन्म लिया. ये सोच के मैं इतराता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. है प्रीत जहाँ की रीत सदा, है प्रीत जहाँ की रीत
भारत की बात सुनाता हूँ. थैंक यू. काय मग बालमित्रांनो, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बाल कलाकारांनी सांगितलेल्या बालवीरांच्या कथा आणि देशभक्तीपर गीत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील. आज आपल्याला रक्तरंजित लढाई करण्याची गरज नाही, पण वीज बचत, पाणी बचत, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर, इंधनाची बचत करून आपण आपल्या भारत देशाला पुढे नेण्यास नक्कीच मदत करू शकतो. चला तर आपण सर्वजण त्यासाठी कटिबद्ध होऊया. बालवीरांच्या गोष्टी आपल्याला अनेक प्रकारे प्रेरणादायी ठरतात. त्या आपल्यामध्ये देशप्रेम, धैर्य, शौर्य, निस्वार्थ वृत्ती आणि संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याची प्रेरणा निर्माण करतात. लहान वयातही मोठे ध्येय साध्य करता येते, हा आत्मविश्वास या गोष्टीमधून मिळतो. तसेच सत्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना विकसित होते. त्यामुळे बालवीरांच्या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी आदर्श आणि प्रेरणेचा महत्त्वाचा स्रोत ठरतात. तर मग ह्या सर्व गोष्टी आमच्या शाळेतील बालमित्र देवदत्त एकशिंगे, ऋषिकेश वायभट, सोहम गलधर, कुमारी तेजस्विनी घुगे, भक्ती वराट, तेजश्री वाघमारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षिका म्हणजे मी श्रीमती तोत्रे मनीषा भीमराव आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री धुमाळ सर यांनी केले. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो आणि त्याचप्रमाणे आकाशवाणीने सुद्धा आम्हाला इथे येण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचेही मनस्वी आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. बालमित्रांनो, आपण ऐकलत ना, शिरीष कुमार किती बहादूर होता ते, आणि बाबू गेनू आणि तसंच आपली राणी लक्ष्मीबाई. त्या तर लहानपणापासूनच त्यांना देशप्रेमाचं एक वेडच लागलं होतं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अगदी लहानपणापासूनच एक वेगळी जिद्द, एक देशाप्रतीचा वेगळा उत्साह जन्मापासूनच घेऊन आलीत की काय असे वाटणारे ती व्यक्तिमत्व होते. आणि अशा व्यक्तिमत्वांना आज आपण ऐकलत आणि नक्की आपल्यात एक चैतन्य उभं राहिलं असेल. बालमित्रांनो, जसं या बालक्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली, का तर त्यांचं आपल्या देशावर प्रचंड प्रेम होतं. आपल्या देशाप्रती त्यांना प्रचंड कृतज्ञता होती. बालमित्रांनो, आज आपल्याला एवढं लढण्याची गरज नसली तरी आपल्याला एका गोष्टीची खूप आवश्यकता आहे, म्हणजे आपण ती सुरुवात आपल्या कुटुंबापासून करू शकतो. आपले आईवडील, शाळेत आपली गुरुजन आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या वंदनीय व्यक्ती, त्यांच्याप्रती आपण कायम कृतज्ञ राहायला हवं. आणि असं राहिलं ना बालमित्रांनो, तर आपल्या आईवडिलांना सगळ्यात जास्त आनंद होत असतो आणि मग त्यांच्या तोंडून आपसुकच आपल्यासाठी कौतुकाचे 4 शब्द निघतात. आईवडिलांना हवं तरी काय असतं बालमित्रांनो, की आपल्या मुलानं आपलं नाव मोठं करायला हवं. हेच एका गीतात सांगितलंय. आपण ऐकूयात का ते गीत? चला तर ऐकूया. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. दुनिया के रंज सहना और कुछ न मुंह से कहना, दुनिया के रंज सहना और कुछ न मुंह से कहना, सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना. सच्चाइयों के बल पे आगे को बढ़ते रहना. रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. अपने हो या पराए सबके लिए हो न्याय, अपने हो या पराए सबके लिए हो न्याय. देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए, देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए.
रास्ते बड़े कठिन हैं, चलना संभल संभल के। रास्ते बड़े कठिन हैं, चलना संभल संभल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के। इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना, इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना। तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना। तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना। जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल के। जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के। मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. होय तर बालमित्रांनो, प्रत्येक आईवडिलांना हीच अपेक्षा असते की आपल्या मुलानं, आपल्या मुलीनं आपलं नाव उज्ज्वल करावं, आपलं नाव चांगल्या कार्यात, देशभक्तीच्या कार्यात, समाज कार्याच्या बाबतीत उज्ज्वल करावं. कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी सचोटीनं वागावं, खरं वागावं, प्रामाणिक राहावं, हेच आईवडिलांची इच्छा असते. चला तर बालमित्रांनो, आजचा बालजगत हा कार्यक्रम आपण इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.